श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही, लग्नात भरपूर अशा समस्या अडचणी या येत असतात, त्यांच्यासाठी मी एकदम साधा सोपा परंतु खूप असा प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने 7 दिवसानंतर तुम्हाला लगेच स्थळ यायला सुरुवात होईल आणि मुलांचं लग्न हे काही दिवसामध्येच ठरेल. खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे, परंतु उपाय करत असताना पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय करायचा आहे, तरच त्याचा लाभ तुम्हाला 100% होईल. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे, कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तशा मला कमेंट देखील आलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर आजकाल आपण पाहत असतो, मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, त्यांचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही अडचणी या येत असतात. मुलगा दिसायला छान आहे, मुलगी दिसायला छान आहे, उत्तम प्रकारचे ते जॉब करत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत, तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही. लग्न ठरण्यासाठी कुंडलीमध्ये जर काही दोष असेल, म्हणजे राहू केतू पितृदोष असेल, नजर दोष असेल, तर हे सर्व कारणामुळे मुलांचं लग्न लवकर होत नाही, म्हणजे विलंब होत असतो. मुलांचं वय उलटून चाललेलं आहे तरी देखील लग्न त्यांचं ठरत नाही. तसेच काही लोकांची वाईट नजर असते, त्यामुळे देखील लग्न ठरत नाही. काही काना वाटतं की मुलगा इतका छान आहे, चांगला जॉब करतो, म्हणजे याचं खूप चांगलं आहे, असं लोकांना वाटत असतं आणि लोकांची नजर देखील मुलाला लागत असते. तर पहा, आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी संध्याकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आहे तर मुलाची आई करू शकते, काकी करू शकते, वहिनी करू शकते, कोणीही हा उपाय मुलासाठी करू शकता, किंवा मुलगा असेल तर त्याने स्वतः केला तरी देखील चालेल. उपाय साधा आणि सोपा आहे. तर शुक्रवारी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे की स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. जर मुलं उपाय करत असतील तर मुलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, किंवा ते शक्य नसेल तर तुरटीचा छोटासा तुकडा टाकायचा आहे. यामुळे मुलांच्यावरती जी नकारात्मकता आहे, वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहे, तर ती दूर होते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळे कपडे आवर्जून घाला. जर तुम्हाला पिवळे कपडे घालणे शक्य नसेल तर तुम्ही पिवळा रुमाल आहे तो जवळ ठेवायचा आहे. परंतु गुरुवारी हा बृहस्पतींचा वार आहे आणि आपला गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला गुरुवारी पिवळे कपडे आवर्जून घालायचे आहेत. पिवळ्या वस्तू तुम्ही दान देखील करू शकता. तर बघा, आपल्याला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. आपल्याला फक्त एका वाटीमध्ये गंगाजल 2 चमचे घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, म्हणजे आपल्याला हळदीची पेस्ट करायची आहे. गंगाजल इतकंही टाकू नका की ते जास्त पातळ होईल. आपल्याला घट्ट अशी हळद पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि आपल्याला 7 लवंगा लागणार आहेत. लवंग घेताना अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या चिरा पडलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला 1 मुठ्ठी तांदूळ घ्यायचे आहेत, म्हणजे जे तांदूळ घेतावेळेस आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत. तुटलेले फुटलेले तांदूळ असतात तर ते घ्यायचे नाहीत, तर अखंड निवडूनच तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, त्याला आपण अक्षता म्हणतो. तर ते 1 मुठ्ठी आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्याला 1 पिवळा रुमाल आहे तर तो देखील घ्यायचा आहे. 1 सुपारी घ्यायची आहे, म्हणजे पूजेवाली सुपारी घ्यायची आहे. अगोदर वापरलेली सुपारी घेऊ नका, सुपारी पण आपल्याला चांगली पाहिजे. वस्तू आपण घेताना सगळ्या नवीन वस्तू आणायच्या आहेत, घरात अगोदर असतील त्या वस्तू घ्यायच्या नाहीत, मग त्याचा असर होत नाही. तसेच आपल्याला 11 रुपये ते देखील आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्ही डॉलरच्या स्वरूपामध्ये 11 रुपये घ्यायचे आहेत. तर बघा, हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे, तिन्ही सांजेची वेळ आहे. 7:30च्या नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. मुलाची आई वडील करत असेल तर संध्याकाळी आपल्या तुळशी मातेसमोर देखील 1 दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, 1 लवंग टाकायची आहे आणि तुळशी मातेला दिवा अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये तिथे आसन टाकायचं आहे, तिथे बसायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला 1 तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्याचप्रमाणे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, यांना प्रार्थना करायची आहे. तर पहा, आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर ते आपल्याला देवघरासमोर घ्यायचं आहे. चौरंगावरती 1 पिवळा रुमाल ठेवायचा आहे आणि आपण एका वाटीमध्ये हळद
पेस्ट बनवलेली आहे तिच्यामध्ये आपल्याला त्या 7 लवंग आहेत त्या डुबून घ्यायच्या आहेत आणि मग त्या पिवळ्या रुमालावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला 1 मुठी तांदूळ घ्यायचे आहेत, ते अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत, ते देखील आपल्याला हळद लावायची आहे। त्या तांदळांना आपल्याला हळद लावून घ्यायची आहे आणि ते 1 मुठी तांदूळ आपल्याला त्या पिवळ्या रुमालामध्ये ठेवायचे आहेत। 1 सुपारी आहे तर तिला देखील आपल्याला हळदीमध्ये डुबून घ्यायची आहे आणि ती सुपारी पण त्या रुमालामध्ये ठेवायची आहे। त्याचप्रमाणे 11 रुपये आहेत तर त्यांना देखील आपल्याला हळद लावायची आहे आणि ते देखील आपल्याला त्या रुमालामध्ये ठेवायचे आहेत। 1 कालाव्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो देखील त्या रुमालामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। सर्व साहित्य आहे तर ते साहित्य आपल्याला त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि मग ती पोटली आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। म्हणजे मुलाची आई हा उपाय करत असेल तर तिने आपल्या हातामध्ये ही पोटली घ्यायची आहे आणि आपल्या कुलदैवत आहेत, इष्टदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्न ठरत नाही, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, ग्रहदोष आहे, नजर दोष आहे, पितृदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर हो द्या। आणि मग ती पोटली तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि मग तुम्हाला तारक मंत्र आहे तर तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तर तो 11 वेळा म्हणायचा आहे। आणि मग याच्यानंतर काय करायचं आहे, तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर तिला तुम्हाला पश्चिमेकडे तोंड होईल अशा ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे। मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, त्यांना बसायला काहीतरी द्यायचं आहे, पाट द्या किंवा चटई द्या, बसवायचं आहे। आणि मग ही जी पोटली आहे तर ती मुलांच्यावरून 7 वेळा उतरून घ्यायची आहे। म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने ही पोटली उतरून घ्यायची आहे। समजा तुमची मुलं घरी नसतील, जॉब निमित्ताने किंवा व्यवसाय निमित्ताने ते जर कुठे बाहेर असतील तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल देखील करू शकता आणि मग व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि मग ही जी पोटली आहे तर ती मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपला जो प्रवेशद्वार आहे म्हणजे मुख्य दरवाजा आहे तर तिथे ही पोटली आपल्याला दरवाजाच्या आतल्या बाजूने बांधायची आहे। तर ही पोटली तुम्ही अशा पद्धतीने बांधली तर 7 दिवसानंतर तुम्हाला हळूहळू संकेत जाणवू लागतील की मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात झालेली आहे, मुलांचं लग्न हे काही दिवसामध्येच ठरेल। कारण बघा ह्या पोटलीमध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या संपूर्ण वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि मुलांवरती जी काही नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे तर ती दूर झालेली आहे आणि यामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। म्हणजे 7 दिवसानंतर तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल, मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल। परंतु हा उपाय आहे तर तुम्ही ह्या शुक्रवारी हा उपाय केला तर मग पुढच्या शुक्रवारी जी पहिली पोटली आपण बनवलेली आहे तर ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि दुसऱ्या शुक्रवारी तुम्हाला दुसरी पोटली अशा पद्धतीनेच बनवायची आहे आणि आपल्या प्रवेशद्वारावरती लावायची आहे। जर समजा तुम्ही पहिल्या शुक्रवारी ही पोटली मुख्य प्रवेशद्वारावरती लावली आहे आणि 7 दिवसामध्ये तुमचं लग्न जर ठरलं तर मग तुम्हाला पुढच्या शुक्रवारी हा उपाय करायची गरज नाही। तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी आहेत ज्यांचं लग्न ठरलेलं नाही त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।